नमस्कार. झोहो बुक्समध्ये वेंडर पेमेंट वर्कफ्लो अचूक कसा हाताळायचा याचं सविस्तर विश्लेषण आज आपण पाहणार आहोत. पेमेंटसाठी वेंडर्सचे सतत कॉल्स येत असतील तर समजून घ्या की पेएबल सिस्टीम तातडीने बदलण्याची गरज आहे. बिलांची उशिरा नोंद, चुकलेल्या तारखा आणि दुहेरी पेमेंट्स ह्या सर्व प्रशासकीय त्रुटी व्यवसायासाठी मोठी डोकेदुखी ठरतात. पण काळजी नसावी. झोहो बुक्समधील सुनियोजित अकाउंट्स पेएबल वर्कफ्लो या सर्व समस्या कायमच्या आणि पद्धतशीरपणे सोडवतो. स्मरणशक्तीवर अवलंबून राहणं खूप धोक्याचं आहे. या उलट एक उत्तम सिस्टम अचूक नोंदी आणि योग्य आर्थिक नियोजन देते. वेंडर मॅनेजमेंटसाठी अत्यंत प्रभावी ठरणारी ही 5 टप्प्यांची सोपी आणि अचूक प्रक्रिया आता आपण सविस्तर उलगडून पाहूया. सगळ्यात आधी पर्चेसेस मेन्यूमध्ये जाऊन वेंडरच्या नवीन बिलाची सिस्टममध्ये अगदी अचूकपणे नोंद करून घ्यायची आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जीएसटी, देय तारखा आणि एकूण रक्कम अजिबात चुकता कामा नये. पुढे मोठ्या चुका टाळण्यासाठी इनव्हॉइस कॉपी, पर्चेस ऑर्डर आणि कराचा तपशील अतिशय काळजीपूर्वक पडताळून पाहणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची पायरी म्हणजे पेएबल रिपोर्ट्स वापरून आजचे, या आठवड्याचे आणि मुदत उलटून गेलेले पेमेंट्स ट्रॅक करणं. यानंतर फक्त बिल उघडून रेकॉर्ड पेमेंट करायचं आहे आणि योग्य तो बँक मोड निवडून पेमेंट पूर्ण करायचं. आणि शेवटी कॅश फ्लोवर पकड ठेवण्यासाठी वेंडरनुसार असलेल्या थकीत रकमेचा दर महिन्याला आढावा घेणं खूप फायद्याचं ठरतं. उदाहरणादाखल पाहायचं तर प्रलंबित आणि पूर्ण पेमेंट्स अशी वेगळी नोंद केल्यामुळे आर्थिक पारदर्शकता वाढते आणि गोंधळ टळतो. आता बघा, 50,000चे हे प्रलंबित पेमेंट 10 मे पूर्वी पूर्ण करण्यासाठी अशाच सक्रिय नियोजनाची आवश्यकता असते. थोडक्यात काय तर ही साधी सिस्टम वापरल्यास स्मरणशक्तीची गरज उरत नाही आणि प्रशासकीय मनस्तातही पूर्णपणे कमी होतो. मग विचार करा, जर केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर व्यवसाय वाढवता येत नसेल तर भविष्यातील कॅश फ्लो कोण सुरक्षित करेल?